आणि म्हणून आज अनेक लोक इथं आलो तरी प्रवेश होत आहेत, नागपूरच्या अधिवेशनात गेलो तरी प्रवेश होत आहेत. 50 आमदार, 13 खासदार, नंतर इथं नीलमताई आहे, उपसभापती नीलमताई, आमच्या कायंदेताई, आणखी ते आमदार तो बजोरिया, दराडे आणि आणखी कितीतरी आमदार शिवसेनेमध्ये येत आहे. आले हजारो लोकप्रतिनिधी, नगरसेवक, जिल्हा परिषद, सगळे सदस्य आणि हजारो लाखो शिवसैनिक आज प्रत्येक जिल्ह्यातले शिवसेनेमध्ये काय येत आहे. कुणी गेला तो जोपर्यंत आहे तोपर्यंत चांगला, गेला की तो गद्दार, गेला की तो कचरा. एक दिवस हेच कार्यकर्ते आणि महाराष्ट्र तुम्हाला कचऱ्यात जमा केल्याशिवाय राहणार नाही. हम दो हमारे दो, अशी परिस्थिती. तुम्ही आत्मपरीक्षण करणार की नाही? हे सगळे का जात आहेत? कारण आम्ही शिवसेनेची, बाळासाहेबांची भूमिका घेऊन पुढे चाललो, बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन पुढे चाललोय. आज सर्वसामान्य माणसाला मोठं करण्याचं काम बाळासाहेबांनी केलंय. इकडे मंत्री बसलेत, खासदार बसलेत, आमदार बसलेत, नेते बसलेत, आणि मी देखील मुख्यमंत्री म्हणून तुमच्या समोर उभा आहे. हे शिवसेनेचेच आशीर्वाद, बाळासाहेबांचेच आशीर्वाद, हे कदापि मला विसरता येणार नाही. हे शिवसेनेमध्येच घडू शकतं. आणि म्हणून तुम्ही सर्वसामान्य माणूस जेव्हा या राज्याचा मुख्यमंत्री होतो तेव्हा त्याला सर्वसामान्य माणसाची कदर, सर्वसामान्य माणसाच्या वेदना, सर्वसामान्य माणसाचे कष्ट त्याला माहीत असतात. आणि म्हणून आज आत्मपरीक्षण, आत्मचिंतन कुणी केलं पाहिजे हे आपण समजायला पाहिजे, पाहायला पाहिजे आणि त्यावर उपाय करायला पाहिजे. हे मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. मी एवढंच सांगतो की आज या महाराष्ट्रामध्ये मी जिथं जिथं जातो तिथं हजारो लोक रस्त्याच्या दुतर्फा का थांबतात? काय त्यांना वेळ जात नाही म्हणून? अगदी उशिरापर्यंत मी गणपतीत मुंबईत फिरलो, पुण्यात फिरलो, नाशिकमध्ये फिरलो. रात्री मुंबईमध्ये 3-3, 3:30, 4-4 वाजेपर्यंत का लोक थांबतात? जर आम्ही चुकीचं पाऊल उचललं असतं तर ते लोक थांबले असते. मुंबईमध्ये मी एक तुम्हाला किस्सा सांगतो. असे अनेक किस्से आहेत, अनेक घटना आहेत, अनेक प्रसंग आहेत. मी जाताना एका गणपतीच्या दर्शनाला एका गॅलरीमध्ये खाली एक वृद्ध महिला बसली होती, हातामध्ये ती काठी होती. मी पाहिलं, मी गणपतीचं दर्शन घेऊन आलो. वाजले होते 2:45 रात्रीचे. मी परत आलो मला वाटलं आता ते वृद्ध महिला गेल्या असतील. माझ्या आईसारख्या वयाच्या होत्या. पाहिलं तर तिथेच बसल्या होत्या. त्यांच्यावर एक दुसरी मुलगी होती. मी विचारलं, एवढा वेळ तुम्ही इथं जागत बसलात? त्या म्हणाल्या, मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला बघायचं होतं. हे प्रेम आहे, ही आपुलकी आहे. हे पैसे देऊन विकत घेता येत नाही, हे पैसे देऊन मिळवता येत नाही. हे प्रेम कामातून, वागण्यातून आणि कार्यातूनच मिळत असतं. आणि म्हणून